नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. लोकशाही राऊंडअप मध्ये दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपण आढावा घ्यायचा आहे. त्याआधी हेडलाईन्स पाहूया. पुण्यातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये खासदार पार्थ पवारांचा साखरपुडा. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री सोहळ्यासाठी उपस्थित. आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय. सरकार लाईनवर आलं नाही तर तेही बदलू. होम ग्राउंड छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होताच अभिजित दिपकेचा इशारा. मोठ्या गदारोळानंतर अखेर परीक्षा सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा सुधारणा विधेयक आज लोकसभेत मंजूर. जेन झीना गटर जनरेशन असं संबोधल्यानंतर चौफेर टीकेची धनी ठरलेल्या कंगना रनौतची सारवासारव. माझ्या वक्तव्याचा माध्यमांनी केला विपर्यास म्हणत माध्यमांवरच फोडलं खापर. सरकारला शिक्षण विभागाबाबत व्यवस्थेबाबत गांभीर्य नाही. सर्वांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार. संजय राऊतांचा आरोप. मुंबई महापालिकेमध्ये नव्या गाड्यांवरनं नवा वाद. स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा क्रिस्टाचा प्रस्ताव. नव्या गाड्यांचा प्रस्ताव लवकरच पालिका आयुक्तांकडे. ठाण्यातल्या टीडीआर प्रकरणाची पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा चर्चा. वनविभागानं वेळेत सुप्रीम कोर्टात धाव घेतली नसल्याचं आयुक्त सौरभ राव यांचं स्पष्टीकरण. आणि जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य. सलग 17व्या दिवशी जुहू चौपाटीवरचा कचरा जैसे थेच. लोकशाही मराठीकडनं जुहू चौपाटीवर रियालिटी चेक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.